आपण टीमच आहे ही. अरे कॅप्टन आहे ती. आणि रेवती मॅडमने हिट विकेट करून स्वतःची विकेट दिलेली आहे. पहिली हिट विकेट. पहिली हिट. आपण पाहिजे तर रिप्ले बघू शकतो. पुढचा चेंडू शर्वरी मॅडमचा. नो बॉल. आणि हा दुसरा टप्पा. एकच बॉल झालाय. पुढचा चेंडू. आणि उत्तम फलंदाजी. अतिशय उत्तम खेळाचा नमुना. तिन्ही बॉल पायावर टाक अशा सूचना. शर्वरी मॅडम. पुढचा चेंडू. उत्तम फलंदाजी, उत्तम गोलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवून आपण यांना प्रोत्साहन देऊया. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. 3 बॉल झालेत. 3 बॉल उरलेत. पुढचा चेंडू शर्वरी मॅडमचा. आणि 1 वाईड 1 चांगला असं त्यांनी ठरवलेलं दिसतंय. म्हणजे फलंदाजाला कळू नये की आपण कधी चांगला टाकणार आहे आणि कधी वाईट टाकणार. खूप चांगली स्ट्रॅटेजी. पुढचा चेंडू. आणि हा वाईड. नो बॉल. वाईड बॉल. चालेल. राहुल अंडेंचं लक्ष लगेच घड्याळाकडे. पुढचा चेंडू. सगळ्यांचं लक्ष शर्वरी मॅडम कडे. बघा बरोबर. आणि अरे खूप चांगला प्रयत्न. ही स्ट्रॅटेजी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतेय. पुढचा चेंडू. अंपायरला विचारताना किती बॉल राहिले. जोरात आणि कॅच सोडलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. शेवटचा चेंडू आहे माझ्या मते. स्कोरर 1 चेंडू राहिलाय. बघा काय सुंदर स्ट्रॅटेजी आहे. काही काळजी नाही आपल्याला. दीपा मॅडम सांगतायत तुझं सगळं बरोबर चालू आहे. तू कर. कमी रन देतेस तोवर ठीक आहे. आणि उत्तम थ्रो आहे पण बॉल. पुढचा चेंडू. रेवती मॅडमचा आवाज इथपर्यंत येतोय. नो बॉल. कॅच सुटलेला आहे. धाव. सारिका मॅडम विसरल्या आहेत की धावायचं असतं म्हणून. पुढचा चेंडू. उत्तम गोलंदाजी. खूप चांगला शॉट मारलेला आहे. आणि 1 धाव. आणि अशा प्रकारे पहिली ओव्हर संपलेली आहे. पहिला ओव्हर संपलेला आहे. फक्त 10 रन. 1 ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी. 1 ओव्हर 10 रन. नाव काय बॉलरचं नाव. सुषमा. बहुतेक टीमने ही स्ट्रॅटेजी ठरवलेली दिसते की फलंदाजाला कळू द्यायचं नाही कोणता चांगला येईल कोणता वाईट. दुसरा. आणि 2 वाईड. आता बहुतेक आउट होण्याची शक्यता. आउट किंवा 4 किंवा 1 धाव. आता दीपा मॅडमने नो वाईड. पुढचा चेंडू. भयान शांतता प्रेक्षकांमध्ये. आणि वाईड जाऊ नये याच्यासाठी सारिका मॅडमने प्रयत्न केला. धावून काढू शकतो आपण रन. विसरू नका. रन धावून काढायचे असतात. याचा विसर पडू देऊ नका. 1 चेंडू झालेला आहे. दुसरा. आणि जोरदार. नो नाही. प्रेक्षकांमध्ये 2 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू. बघा सामना चालू आहे. ठरल्याप्रमाणे होतंय सगळं. दोन्ही महिला संघ.
आता अंपायरने वाईड साठी हात उंचावणं बंद केलंय. दीपा मॅडमना टेन्शन आलंय नक्की. पहिलाच सामना आहे आणि दोन्ही संघ चांगलं खेळत आहे. दोन्ही Score संघांचं सांगण्यात येईल. अभिनंदन. नो बॉल, नो बॉल आणि नो बॉलला एक धाव, एकच धाव. स्कोर काय आला कळेल का? 16 रन झालेले आहेत. 16. रेवती मॅडम मागून आशावादी आहेत तिकडे. जबरदस्त बॉल. बघा 2 वाईड 1 नो आणि मग पुन्हा चांगला बॉल. हे तुम्ही नीट लक्ष दिलं तर इतर कॅप्टनच्याही मनात अशी थोडीशी आता स्ट्रॅटेजी करावी का असं थोडस वाटतंय. चौकार षटकार मिळत नसतील तर सिंगल डबल काढण्यावर भर आहे दोन्ही प्लेयरचा. गोलंदाजाचा प्रयत्न आहे की आपण चौकार षटकार नाही द्यायचा. दोन्हीकडनं चांगली रणनीती, चांगली व्यूहरचना. बॉलिंग खूप सुंदर गोलंदाजी. सुषमा मॅडमचा अतिशय चांगला बॉल. उत्तम गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी आणि परत एकदा सर्वांची चांगला बॉल. क्षेत्ररक्षण. खूप सुंदर खेळ. खेळात थोडीशी पुढचा उत्कृष्ट चेंडू लाईन आणि लेंथ वर बॉलिंग करताना पुन्हा एकदा चांगले सलग Shot 4 मारलेला. बॉल चांगले टाकायचा विक्रम झालेला इकडे. सलग 4 चांगले बॉल टाकायचा विक्रम. स्ट्रॅटेजीत अचानक बदल आणि ओव्हर झाली आहे याचाही विसर पडलेला आहे बॉलरला. 17 धावा. हीच ओव्हर पूर्ण 4 पर्यंत न्यावी असा एकंदर वातावरण होतं. पण काही नियम असतात, अटी असतात, आपल्याला ते पाळावे लागतात. वॉरियर्सला आता स्ट्रॅटेजी सारिका पुढे जाऊन खेळ अशा सूचना पण तसं खेळता येत नाही लागेल. कारण मला वाटते नियमाप्रमाणे. आता निश्चितच आपण ते बघू. आणि उत्कृष्ट सुंदर शॉट. एक धाव आणि आदळ आपट होते. चष्मा सांभाळून. ठीक आहे आपण नाव नंतर करूयात. पुढचा चेंडू आणि आणि- गेलेला आहे. आणि out. संयुक्ता सूर्य पुढचा चेंडू सलग आणि आणि- होऊ शकतात. आणि out! Out. दोन बॉल. हॅट्रिक झाली बोलतो. 500 कुठे? सुषमा एक- कुलकर्णी यांना ही hat-trick हॅट्रिक चा chance. झाल्यावर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे 500 रुपये मयुरेश बक्षीस. यांच्याकडनं. आणि सगळ्यांचं लक्ष 500 रुपयांकडे पण नाही. फलंदाज पल्लवी हुशार. पल्लवीने त्यांनी खूप अतिशय विचार करून चांगल्या आणि पद्धतीने माझ्यामध्ये चेंडू हे केलेला किती आहे. किती बॉल गोल झाले? काढलेला आहे. 4 बॉल. आता पुन्हा एक विक्रम होण्याची शक्यता आहे इकडे. सलग 5 बॉल न वाईट टाकता होण्याचा विक्रम होऊ शकतो इकडे. सगळ्यांचं लक्ष बॉलरकडे. आणि आता विजेता मॅडम बॅट घेऊन. नावातच विजेता आहे पण आता काय होतंय, काय झालं त्यांना? बॅट चेंज करून पाहिजे. राहू दे म्हणतात त्या. मी बघते काय करायचं ते. 5वा चेंडू, महत्वाचा चेंडू सगळ्या महिला क्रिकेट टीम करता. आणि खूप सुंदर चेंडू. 5 सलग बॉल टाकलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून बॉलरचं कौतुक करायचंय. शेवटचा बॉल. उत्तम गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी. ओव्हर संपलेली आहे. अतिशय चांगल्या ओव्हर टाकलेला आहे. 2 विकेट.
शेवटचा षटक आणि बॉल स्पिन करायचा प्रयत्न दिसतोय. उत्तम उत्तम गोलंदाजी आणि एक धाव. आपण 2-3 धावाही काढू शकतो, याचा विसर पडू देऊ नका. एकच धाव काढायची असा कुठलाही नियम राहुल अंडे यांनी केलेला नाहीये. पुढचा चेंडू आणि बॉल उत्तम बॅटिंगला लागल्यावरती उत्तम. पाऊण एक रन काढत आहे. ही पण शर्वरी चांगली मॅडम रणनीती. दीपा सिंगल मॅडम, सिंगल शर्वरी काढून मॅडम पुढचा चांगला चेंडू, स्कोर. तिसरा सलग चेंडू आणि आणि जोरदार हा फटका आणि ओ खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. जोरदार टाळ्या उदेत क्षेत्ररक्षणासाठी. तिसरा चेंडू, चौथा आणि पुन्हा आणि हा चेंडू वाईड जाऊ नये याची काळजी विजेता यांनी घेतलेली आहे. विजेता मॅडम यांनी एक रन धावलेली आहे आणि मागे मारलेला आहे एक रन. नाही नाही नाही, दीपा मॅडमला थोडासा विसर पडला. आपल्याला रनआउट करता येईल याचा विसर पडला, पण ओव्हरथ्रो जाऊ नये याची काळजी घेत बॉल देण्यात यावा बॉलरला. या ओव्हर मध्ये दोन्ही संघांनी दक्षता स्टंप सरळ घेतली करा. आहे. एक सेकंद थांबा. गोलंदाजी करणाऱ्या संघाने अतिशय चांगली खूप बॉलिंग चांगलं केली आहे खेळाचं प्रदर्शन होताना आणि दिसतंय इकडे. फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही चेंडू वाया न घालवता रन काढलेले आहेत. आणि खूप चांगली शेवटचा गोलंदाजी. चांगला बॉल गोलंदाज स्वतः टाळ्या वाजून स्वतःचं कौतुक करताना दिसतोय. मग त्याला एवढं आत्मविश्वास अचानक कुठून आला आणि ओव्हर संपली. क्या बात आहे, टाळ्या, जोरदार टाळ्या. पहिली इनिंग संपलेली आहे. 24 रन झालेले आहेत. 25 रन पाहिजे जिंकायला आणि तिथेच पुढची सगळी स्ट्रॅटेजी ठरवताना बाहेर येऊन स्ट्रॅटेजी ठरवू शकतो. विजेता मॅडमना लक्षात येत नाही त्यांनी बॅट सोडावी. त्या टीम मधनही जर का बॅटिंग हवी असेल तर राहुल अंडे यांची परमिशन घ्यावी आणि मग तुम्ही 6च्या धावगतीने सरासरीने रन काढायचे. लक्ष कठीण नाहीये, पण निश्चितच चांगली बॉलिंग टाकली तर वॉरियर्स जिंकू शकतात. वॉरियर्स, डीएनएस वॉरियर्स आणि गोलंदाजी करायला आलेले आहेत. रेवती मॅडम स्ट्रायकर्सला संधी फिल्डिंग आहे लावताना हा सामना जिंकण्याची देखील. चांगले जोरदार या सामन्याचं- टाळ्या वाजवून स्वागत. या सामन्यात पहिला असा सामना आहे की याच्यात अजून एक चौका छक्का नाही गेलाय ना. नाही गेला, नाही. 4-6 गेला नाहीये. हे या सामन्यात आपण सारिका वैशिष्ट्य मॅडमना म्हणू. विनंती की त्यांनी आतल्या बाजूला येऊन क्षेत्ररक्षण करावं. आपल्या तिथे लाईन आखलेली आहे, त्या लाईनच्या अलीकडे येऊन क्षेत्ररक्षण करावं. अन्यथा तिथे बॉल पकडला तर ती 4 किंवा 6 देण्यात येईल. तो बॉलरचा नियम यांना नाही का? आणि प्रियांका मॅडम बॅट घेऊन येतात. दीपा मॅडमने जिंकायला 25 धावा. बॉलरचं नाव भूमिका मॅडम बॉल हातात घेऊन. मूर्ती लहान पण कीर्ती महान. जोरदार तयारी आणि नो बॉल. पुन्हा ती स्ट्रॅटेजी आहे की काय असा प्रश्न. प्रियांका मॅडमने टेन्शन बाजूलाच टाकून दिलं एकंदरीत, कारण त्यांना माहिती आहे आवरला मॅच जिंकू शकतो आपण. आणि रेवती मॅडम काही सूचना देताना एवढ्याही सूचना देऊ नका की ती टेन्शन मध्ये येईल. अतिशय रॉकेट बॉल. रेवती मॅडमने काय सूचना दिल्या माहिती नाही, पण अचानक चांगला पहिला बॉल. चेंडू हवेतनं खेळवत आणला आणि कीपरकडे गेला. दुसरा चेंडू पुन्हा तसाच आणि चौकार. पहिला चौकार. जोरदार टाळ्या.
बॅटिंग असते. लक्षात ठेवा. पुढचा बॉल सुंदर बॉल आणि सिक्स. सिक्स केलेली आहे. DNS षटकार. आणि हा पुन्हा एकदा शॉट मारलेला आहे. आणि प्रियांका मॅडम विकेट घेता घेता चांगलं क्षेत्ररक्षण. 10 रन झालेले आहेत. पाहता पाहता भूमिका मॅडमचा पुढचा चेंडू. आणि हा हवेत खेवत आणलेला आहे बॉल. आणि हे जरा अति होतंय असं वाटायला लागलंय अंपायर्सना. म्हणजे पहिल्या मजल्यावरनं गोलंदाजी करतायत. थांबा थांबा. एक 2 चेंडू बॉल बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. खूपच वरनं येत आहेत बॉल. आणि म्हणजे काय म्हणावं याला. एरियल अटॅक असं म्हणण्यात येते याला. म्हणजे फायटर जेट मधनं बॉलिंग चालू आहे असं वाटतंय. ऑपरेशन सिंदूर भूमिका यांचं. फलंदाजाला नक्की कळू द्यायचं नाहीये पण फलंदाज एकदम लक्ष ठेवून आहेत बॉलवर. आणि शेवटच्या बॉलला एक डाऊन पुन्हा स्ट्राईकवर आलेत प्रियांका मॅडम. दुसऱ्या फलंदाजाला कळत नाही मी कधी खेळणार. रिंकू मॅडम स्ट्राईक चेंज झालेला आहे. प्रियांका मॅडमना प्रश्न पडलाय किती वेळ झाले मीच खेळतीये. 13 रन झाले आहेत. अजून 12 रन जिंकायला पाहिजे 3 ओव्हर मध्ये. आणि आता नित्या मॅडम कडे सगळं लक्ष. व्हॉट अ बॉल आहे. सुपर. नित्या मॅडम कडे पुढचा चेंडू. खूप चांगली बॉलिंगची ऍक्शन खूप चांगली आहे नित्या मॅडमची. 1-2 विकेट जाण्याची शक्यता दिसते इकडे. रिंकू मॅडम फलंदाजी करतायत. पल्लवी मॅडम आउट. मी म्हटल्याप्रमाणे पहिली विकेट. उत्कृष्ट त्रिफळा. कमेंट्रेटर्सना धमकी देण्यात येते असं काही बोलू नका. विकेट जात आहेत पण कमेंट्रेटर्स याला सगळ्यांना बळी पडणार नाहीयेत. खूप सुंदर फटका. शर्वरी मॅडमने अरे धाव ओव्हरथ्रोची धाव मिळाली असती पण शर्वरी मॅडम म्हणल्या नाही आम्ही करून टाकू दोघे पण. नित्या मॅडमचा पुन्हा एकदा होतोय. विकेट मिळते का असं मनात. आणि प्रियांका मॅडम 6 मारायला. हो उत्तम फलंदाजी. प्रियांका मॅन ऑफ द मॅच ठरायच्या एकंदरीत दिसतंय. नित्या मॅडमचा पुढचा चेंडू काय करतो बघूयात. खूप करारी भूमिका त्यांच्या चेहऱ्यावर दिसतीये. आणि नो. नित्या मॅडमचा चेहरा एवढा करारी दिसतोय. फलंदाज त्याला बघूनच घाबरतायत असं वाटायला लागलंय. फक्त त्यांनी बॉल नीट टाकावा. पुढचा चेंडू. पुन्हा नो बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा वाईड. शर्वरी पुढचा चेंडू. नित्यांचे बॉस त्यांना सूचना करताना. आणि कॅच सोडलेला आहे. प्रियांका मॅडमच्या मनात चालू आहे कधी होणार 25 रन. रिक्रुटमेंटची सगळी जबाबदारी हाताळणाऱ्या मॅडम त्यांच्यावर आता 25 रन करायची पण जबाबदारी आली आहे. नित्या मॅडम परमिशन घेताना बॅट्समन कडून.
हिचं नाव काय रे हिचं नाव काय हिचं नाव काय MIDC ची? पुढचा चेंडू चेंडू पण आता वैतागलाय. फिल्डिंग उत्तम फिल्डिंग. ओव्हर झालेली आहे. 21 रन धावा झालेले झाल्या आहेत. 4 धावा पाहिजेत. 2 ओव्हर्स आहेत अजून. एखाद दुसरी विकेट मॅच अजून इंटरेस्टिंग करू शकते. आणि बॉल! पहिला चेंडू पहिला आउट. आउट झालेला दिसतंय आणि दोन्ही अंपायरचं एकमत आणि आउट. आउट झाल्यानंतर आनंद सेलिब्रेट. तरी ठीक आहे काय हरकत नाही. पुढचा चेंडू प्रणाली यांचा ऑडिट डिपार्टमेंट बॉलर आणि संयुक्त मॅडमने अशा नजाकतेने सोडलाय तो. त्यांना माहिती आहे वाईडनेच आपण जिंकणार आहोत. कशाला आपण उगाच बॅट लावायची बॉलला. आणि जोरदार फटका धावायला रन. विसरल्या आहेत प्रियांका मॅडम. जोरदार दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिली धाव पूर्ण करतायत. अवघे 2 रन पाहिजेत आता जिंकायला. 2 धावा हव्यात. प्रणाली मॅडम पहिला सामना कोण जिंकणार हे आपल्याला अगदी थोड्याच वेळात कळेल. ते कळलेलं आहे. फक्त HR डिपार्टमेंटचे 2 शिलेदार. उत्तम फलंदाजी. खूप चांगलं छान बॉल, क्षेत्ररक्षण. जोरदार छान बॉल, टाळ्या. उत्कृष्ट बॉल. मंदार वजे सर यांना युट्यूब लिंक द्वारे दिसतंय की आपल्या टीम कडून कसं चांगलं प्रदर्शन होतंय आणि जोरदार हवेत उंच गेलेला गेलाय. बॉल आउट होऊ शकतो. आणि इथे 1 रन बनू शकत होता. संधी सगळ्या गमावली. बॉलर्सना बॉलिंग मिळावी हा शुद्ध हेतू यांच्या मनात आहे आणि म्हणून त्या रन काढत नाहीयेत. पुढचा चेंडू नो बॉल. ठीक आहे नो बॉल. अजून 1 धाव हवी आहे जिंकायला माझ्या मते. स्कोरर 1 धाव जिंकायला हवी आहे प्रणाली मॅडम. स्कोर लेवल्स प्रणाली मॅडमना आणि त्यांनी मनावर घेऊन वाईट टाकलेला आहे. पहिल्यांदा मॅच जिंकलेली आणि आहे अशा सांगण्यात प्रकारे येत आहे. स्ट्रायकर जिंकलेले आहेत. पहिला वुमनचा सामना स्ट्रायकर यांनी जिंकलेला आहे. मॅडमना विनंती त्याचबरोबर कोण शेलार कोण राहिले प्रभू देसाई सरांना विनंती की त्यांनी मॅन ऑफ द मॅच. सुषमा कुलकर्णी मॅडमना विनंती की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यावं. संपूर्ण टीम आली तरी चालेल. संपूर्ण टीम दीपा मॅडमची. आणि इकडे मॅन ऑफ द मॅच होत असतानाच इकडे दुसऱ्या Man of the टीमचा match टॉस झालेला आहे आणि पहिले बॅटिंग घेतली आहे मॅडम. विजयाचा एल्गार केलेला आहे. चॅलेंजर्सने केलेला आहे विजयाचा संकल्प. विजयाचा एल्गार करून कुठेही उभं राहू शकता मॅडम काही प्रॉब्लेम नाही. फक्त स्टंपच्या मागे उभं राहायचंय. बॉल पुढे जाऊन पकडला तर नो देण्यात येईल.
सारिका मॅडम